कायदा रद्द व्हावा आणि काही कंट नाशकांनी वक्फ बोर्डाचा विरोध कशासाठी? हे बकासूर कायदा म्हणल्यासारखं आहे. कुठले बी हात ठेवा. वर एक प्रकारे छळ आणि अत्याचार होत आहे. मुस्लिम समाजाने काही मुस्लिमांनी त्या वक्फ बोर्डाचं ऑफिसच सोलापुरात व्हावं तर हे आम्हाला अधिकार आहे. मशिदी दर्गे त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. या 2-3% मुसलमान समाजाने ज्या वेळेला कायदा रद्द होईल खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झालेला असेल. होत असून जर मुसलमानांच्या लागून चालनकर करत असेल तर अजित पवारांचा जाहीर निषेध करतो. 6 जानेवारी 2024 रोजी सोलापुरात वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा याचप्रमाणे साखरपेठी येथील बेकायदेशीररित्या वक्फ बोर्ड जागेवरील हिंदू कुटुंबावर होणारे अत्याचार व हिंदू कुटुंबांचे होणारे पलायन, त्याचप्रमाणे पद्मनगर रहिवासी भागातील अवैध मशीद बांधकाम, त्याचप्रमाणे सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून वक्फ बोर्डाचे नाव लावलेबाबत सकल हिंदू समाज सोलापूर यांनी विशाल हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला व त्या मोर्चाच्या अनुषंगाने निवेदन देऊन सदरचा कायदा रद्द करण्याबाबत व संबंधित लोकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत निवेदन दिलेले आहे. त्याची दखल आज पावेतो न घेता उलट हिंदू लोकांविरुद्ध खोट्या केसेस करून सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत माहिती राज्य वक्फ बोर्डाचे चेअरमन आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा यांनी पत्रकारांना माहिती देताना सोलापुरात वक्फ बोर्डाचे जिल्हा कार्यालय 15 दिवसात सोलापुरात सुरू करण्यात येईल असे जाहीर केले. हे अतिशय अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. मूळतः वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याकरिता प्रशासन गांभीर्याने विचार करीत असताना व त्यावर निवेदन देऊनही कारवाई न करता अल्पसंख्याक लोकांचे लाड पूर्ण करण्याकरता अशा प्रकारची परवानगी देऊन सकल हिंदू समाजाचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा व संपूर्ण भारतातून हिंदू समाज नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. वस्तुतः काही भूखंड माफियांनी वक्फ बोर्डाच्या नावाखाली बरेचसे भूखंडे बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून कब्जेत घेतलेली आहे. त्यामुळे बरेचसे कुटुंब व सरकारी कार्यालय हे अडचणीत आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर येथे कार्यालय निर्माण बरेचसे सरकारी व खाजगी भूखंडे बेकायदेशीररित्या गिळंकृत करण्याच्या वाईट उद्देशाने धमकी वजा दबाव तंत्र निर्माण करण्याकरता सदर भूखंड माफिया यांचा प्रयत्न चालू आहे. त्याकरिता सदर प्रकारचे कार्यालय काढणे बेकायदेशीर असून देशास धोका निर्माण होणार आहे. त्याकरिता सदरचा वक्फ बोर्डाचा कायदा रद्द होणे आवश्यक आहे व कोणत्याही प्रकारचे कार्यालय निर्माण करणे धोक्याचे होणार आहे. सदरचे कार्यालय निर्माण झाल्यास व त्यातून कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास सोलापूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन हेच जबाबदार राहतील. त्यामुळे त्याबाबत कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत व सदर कार्यालयास कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये व जातीय तेढ निर्माण करू नये. जय श्रीराम. सोलापुरात वक्फ बोर्डाचं कार्यालय व्हालंय. सर्व हिंदी संघटनेने त्याला खडकर विरोध केलेला आहे. विरोध करायचं कारण तसं आहे की वक्फ बोर्डाचा कायदा रद्द व्हावा म्हणून आम्ही 6 तारखेला मोठं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये भरपूर हिंदूंनी सहभाग घेतला. कारण की वक्फ बोर्डाचा कायदा हा राक्षसी कायदा आहे की हे बकासूर कायदा म्हणल्यासारखं आहे. कुठले बी हात ठेवा आणि ते कसं जिथे राक्षस हात ठेवते ते भस्म होत आहे तसा हा कायदा आहे. ज्या ठिकाणी त्या जागेवर हात ठेवू ती जागा त्यांची झाली होती. असा बेकार कायदा पूर्ण जगामध्ये एकाच ठिकाणी तो भारतात आहे. मग हा कायदा रद्द व्हावा म्हणून आम्ही आवाज उठवलेला असताना मुद्दामीतल्या काही मुस्लिमांनी त्या वक्फ बोर्डाचं ऑफिसच सोलापुरात व्हावं ही सगळी भीतीदायक वातावरण त्यांनी इथं तयार केलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्याला कडकडून विरोध केलेला आहे की वक्फ बोर्डाचं कार्यालय सोलापुरात आम्ही होऊन देणार नाही. आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. एकतर हा कायदा रद्द व्हावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तर हे आंदोलन शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आहे. ज्या वेळेला कायदा रद्द होईल खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झालेला असेल आणि हे कायदा आम्ही रद्द करूच. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज आम्ही सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी इथे सोलापूरमध्ये जे वक्फ बोर्ड कार्यालय होणार आहे ते होऊ नये म्हणून आज आम्ही निवेदन दिले आहे. वक्फ बोर्ड कायदा असा आहे की ज्याच्यावर ज्या जमिनीवर त्याने हात ठेवतात ते जमीन त्यांचा असं दर्शवतो. जुलमी कायदा म्हणतो मी तर याला. या भारतात 8 लाख एकर जमीन एक वक्फ बोर्डच्या कायद्याअंतर्गत अडकला आहे. त्यातला एक विषय म्हणजे साखरपेठचा विषय. साखरपेठच्या जे विषयाबद्दल आम्ही 6 जानेवारीला जे आंदोलन घेतलं होतं हे वक्फ बोर्ड रद्द होण्यासाठी आणि काही कंट नाशकांनी मुद्दामन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने सोलापूरमध्ये वक्फ बोर्ड कार्यालय आणायचा विचार करत आहे. हे अद्याप आम्ही कधी पण येऊ देणार नाही.
आज वक्फ बोर्ड कायद्याच्या अंतर्गत साखरपेठचे हिंदू समाजावर एक प्रकारे छळ आणि अत्याचार होत आहे. अक्षरशः तिथं प्रत्यक्षात गेला असता त्यांना खिळा मारायचा अधिकार नाही, त्यांना पत्रे बदलाचं अधिकार नाही, एक विटाचं थर त्यांना वाढवायचा अधिकार नाही. आम्ही भारतात राहतो, हे आम्हाला अधिकार आहे. त्या अधिकारासाठी आज आम्ही इथे कार्यालयाला येऊन निवेदन दिलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख. आज सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. वक्फ बोर्डाचा विरोध कशासाठी, तर वक्फ बोर्ड या मुस्लिम समाजाने या वक्फ बोर्डच्या नावाखाली लँड जिहाद निर्माण केलेला आहे. हिंदूंच्या जागा बळकावून या मशिदी, दर्गे या अशा कार्यक्रम, अशा संघटनेच्या माध्यमातून ते करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 1947ला पाळणी झाली. धर्माच्या आधारावर जर पाळणी झाल्यानंतर एक 2-3% लोक मुस्लिम समाज इथं भारतात राहिला. या 2-3% लोकांनी मिळून आजपर्यंत रेल्वे आणि आर्मी नंतर जर जास्त जमीन कोणाकडे असेल तर ते वक्फ बोर्डकडे आहे. या 2-3% मुसलमान समाजाने आज 47 पासून आतापर्यंत एवढे जमीन कसं काय निर्माण केले, कशाच्या कायद्याच्या जोरावर का, तर कायद्याच्या जोरावर नसून तर या वक्फ बोर्डच्या नावाखाली बळकवण्याचं काम या वक्फ बोर्ड मुस्लिम समाज करत आहेत. म्हणून आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या सोलापुरात जे वक्फ बोर्डचं कार्यालय होणार आहे, 4 दिवसापूर्वी अजितदादांनी मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलं की 15 दिवसात मी वक्फ बोर्डचं कार्यालय इथं सुरू करू, यासाठी प्रयत्न करणार. अजित पवार भाजप सोबत असून जर मुसलमानांच्या लागून चालन जर करत असेल तर आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने अजित पवारांचा जाहीर निषेध करतो. जर सोलापुरात वक्फ बोर्डचा ऑफिस सुरू झाला तर महाराष्ट्रभर अजित पवारांचे पुतळे जाळण्यात येईल. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.